नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण देसले सरांच्या पुस्तकामधील चलनवाढ जो धडा आहे, चलनवाढमधील आपण पुढील जो धड्यामध्ये काय संदर्भ आहे तो सर्व वाचणार आहे आपण. तर ह्या पुस्तकांसाठी मी रेफरन्स घेतलेला आहे देसले सरांच्या पुस्तकातील भाग 1. तर हे नवीन आवृत्तीचं पुस्तक आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन आणि कमेंटमध्ये देतो, तिथून तुम्ही विकत घेऊ शकता. तर ह्याच्या मागं भरपूर व्हिडिओ बघितले होते, त्याची प्लेलिस्ट आहे ती मी इथं वरती देत आहे, तिथून तुम्ही बघू शकता. आणि सर्व व्हिडिओ बघून घ्या जेणेकरून तुम्हाला बेसिक कन्सेप्ट क्लिअर होतील आणि सर्व देसले सरांच्या पुस्तकामधील धडे घेतलेले आहेत. आता यामध्ये चलनवाढमध्ये दुसरा पॉईंट आपण बघायचा आहे. पहिला पॉईंट बेसिक होता, तर तो घेतलेला नाही मी. पैशाचा साठा, मनी स्टॉक म्हणतो त्याला इंग्लिशमध्ये. तर परंपरागत बँकेत ठेवलेला पैसा पतनिर्मिती करू शकतो हे आपल्याला ध्यानात आहे. बँकातील कोणता पैसा पतनिर्मिती करू शकतो याचा अंदाज घेण्यासाठी काही चार्ट दाखवला आहे त्यांनी या ठिकाणी बघा. पैसा आणि चलन निर्मिती किंवा पतनिर्मिती. चलनी नोटा व नाणी यातून काय होतं, पतनिर्मिती अशक्य असते. तर दुसरं आहे मागणी ठेवी, डिमांड डिपॉझिट म्हणतो त्याला. तर बँकेतून मागता क्षणीच मिळणाऱ्या ठेवी म्हणजे जे असतं त्याला मागणी ठेवी म्हणतात. आणि ज्या यापैकी ज्या चालू खात्यामध्ये असतात, करंट अकाउंटमध्ये, त्यांना त्यावरील रकमा ज्या असतात त्या खातेदाराकडून वारंवार काढल्या जात असल्यामुळे त्यातून बँकांना पतनिर्मिती करणे जवळपास अशक्य असते. जर एखाद्या माणसाचे बचत खात्यामध्ये असेल, सेव्हिंग अकाउंटमध्ये ठेवलेली रक्कम असेल, त्यामधून अल्प पतनिर्मिती जी आहे ती करता येते. कारण बचत खात्यातील रकमा जी आहे ते काढण्यावर थोडी का होईना बंधने असतात. तर दुसरं असेल मुदत ठेवी. मुदत ठेवीमध्ये काय येतं, तर मुदत संपल्यानंतरच काय असतील त्या ठेवी ज्या आहेत त्या काढता येतील, त्याला मुदत ठेवी म्हणतात. त्याच्यासाठी काय अट असेल, 1 वर्षापेक्षा आतील मुदत ठेवीच्या ठेवींमधून मध्यम तर त्यापेक्षा जास्त कालावधीच्या मुदत ठेवीमधून तीव्र पतनिर्मिती करता येते. तर यानुसार चढता क्रम जो आहे तो लागतो. पहिल्यांदा असेल चलनी नोटा व नाणी, चालू ठेवी, बचत ठेवी या मुदत ठेवी असतील. पुढचा आहे 2 नंबरचा पॉईंट, बँकांकडील मुदत ठेवीमधील पैसे बँकांनी कर्ज म्हणून वाटून दिलेले असतात. तर त्यामुळे काय होतं, मुदत ठेवीवरील पैसे पुन्हा पैसे म्हणून वापरता येणे अवघड असते. म्हणजे काय होतं, तर मुदत ठेवीमध्ये तरलता जी असते ती अत्यंत कमी असते आणि तरलतेनुसार त्याचा उतरता क्रम लागतो. म्हणजे चलनी नोटा व नाणी, त्याच्यानंतर चालू ठेवी, बचत ठेवी आणि मुदत ठेवी ज्या येतात ते सगळे शेवटी येतात. तर पतनिर्मितीमध्ये काय होतं, पतनिर्मितीमुळे चलनवाढ होते. चलनवाढ ही महत्त्वाची संकल्पना आहे आणि अर्थव्यवस्थेत चालना देखील मिळते. त्यामुळे अर्थव्यवस्थेची पतनिर्मिती क्षमता मोजण्यास अत्यंत आवश्यक गोष्ट मिळते. वरील चलनी नोटा असतील किंवा नाणी, मागणी ठेवी आणि मुदत ठेवी हा जो आहे तो पैशांचा साठा आहे. मोजता आला तर आपल्याला पतनिर्मिती क्षमता मोजता येऊ शकते. तक्त्यात दाखवलंय बघा, 1 ते 5 क्रमांक दिलेले त्यांनी. आता वरती तक्ता जो होता त्याच्यामध्ये दिलं होतं. तर सोयीनुसार खाली दिलेला आहे M0, M1 आणि M2, M3 या गोष्टी. तर सोयीसाठी आपण काय करणार, तर पहिल्या घटकाला M0, 1 ते 3 घटकांना हे M1 म्हणणार आहे, 1 ते 4 घटकांना M2 आणि 1 ते 5 घटकांना M3 म्हणणार आहे. तर M0, M1, M2, M3 हे जे आहे ते मोजता आले तर आपल्याला अर्थव्यवस्थेतील पतनिर्मिती क्षमता मोजता येईल. देशातील पैशाचा साठा जो असतो, M1, M0, M1, M2, M3 ह्या संकल्पना वापरून जे आहे ते मोजला जातो. रिझर्व्ह बँकेमार्फत निर्गमित झालेले चलन, लोकांकडील पैसा असेल, बँकांमधील पैसा, पोस्टामधील पैसा असतील, पतनिर्मितीतून तयार झालेला पैसा असेल, ते सर्व ह्यामध्ये असतात. आता आपण कन्सेप्ट बघणार आहे M0 ते M3 मध्ये काय असतं. तर आपण एक साधं उदाहरण यामध्ये विचारात घेऊया. पहिल्यांदा, भारतात दीपक नावाचा आहे एक माणूस. रिझर्व्ह बँकेने एक 100 रुपयाची नोट छापली आणि ती नोट दीपकला समजा दिली. त्यामुळे M0 100 होईल. म्हणजे M0 म्हणजे काय असेल, तर लोकांजवळील चलनी नोटा व नाणी मोजल्या जातात, त्याला M0 म्हणतात. मग 100 रुपये होते ते चलनी नोटा व नाणी मोजता येतात. असं M0 मध्ये रिझर्व्ह बँकेतील बँकांच्या ठेवी CRR, बँकांकडील रोख साठा म्हणजे SLR व इतर ठेवी मोजल्या जातात. लोकांजवळील त्या चलनी नोटा व नाणी M1 मध्ये मोजल्या जातात. म्हणजे M1 मध्ये देखील 100च आकडा झाला. शेजारील तक्त्यामध्ये आता आपण देण्यात येईल की M2 मध्ये M1 मधील पैसा जो आहे तो मोजला जातो. बघा, M1 अधिक प्लस केले म्हणजे 1 वर्षापर्यंतच्या मुदत ठेवी असतील आणि बँकांनी विकलेल्या चालू ठेवीचे पैसे M2 मध्ये येतात. आणि M3 मध्ये M2 मध्ये देखील मोजला जातो. म्हणजे M3 मध्ये M2+1 1 वर्षाच्या जास्त काळाचे मुदत ठेवी यामध्ये येतात. म्हणजे M2 ही देखील 100 झाला आणि M3 पण 100 झाला.
आता काय झालं, दीपकने 100 रुपये एका बँकेच्या मागणी ठेवीमध्ये ठेवले, चालू खात्यात किंवा बचत खात्यात. आता M0 जो आहे तो 0 होईल, म्हणजे तर M1 M2 आणि M3 तिघे काय राहतील, 100 राहतील. म्हणजे दीपकने काय केलं, 100 रुपये मागणी ठेवीतून काढून एका वर्षाच्या आतील मुदत ठेवीमध्ये ठेवले. आता काय झालं, M0 आणि M1 0 राहील, फक्त M2 आणि M3 काय राहील, 100 राहील. समजा दीपकने तेच काय केलं, 100 रुपये एका वर्षापर्यंत जास्त मुदतीच्या ठेवीमध्ये ठेवले, तर M0 M1 M2 0 होतील आणि M3 फक्त हा 100 राहील. म्हणजे जास्त विस्तृत पैसा झाला, तो जास्त मुदतीसाठी ठेवलेले ते पैसे असतील. तर M0ला आपण काय म्हणतो, आता चार्टमध्ये आपण बघूया. चार्टमध्ये सगळा M1 काय कन्सेप्ट आहे तो दिलेला आहे. आता चार्टमध्ये बघा तुम्ही, मी इथं झूम करतो. तर चार्टमध्ये बघा, M0 म्हणजे काय आहे या ठिकाणी, तर संचित पैसा, त्याला रिझर्व्ह मनी म्हणतो. यामध्ये काय होतं, रिझर्व्ह बँकेतील बँकांच्या ठेवी असतील किंवा बँकांकडील रोख रक्कम, रोख साठा असेल किंवा लोकांजवळील चलनी नोटा व नाणी, तसेच रिझर्व्ह बँकेतील इतर ठेवी या M1 मध्ये आहेत, M0 मध्ये येतात. M1 म्हणजे काय, तर संकुचित पैसा आहे, म्हणजे लोकांजवळील चलनी नोटा असतील, बँकांमधील मागणी ठेवी असेल लोकांच्या किंवा रिझर्व्ह बँकेतील इतर ठेवी. तसंच M1 M2 आणि M3 काय आहे तर आपण बघितलं, विस्तृत पैसा, आणि M1+1 म्हणजे M2 येतो, त्याच्यामध्ये चालू खात्यासाठी ठेवलेला पैसा असतो. पैशाचा साठा कसा मोजावा यासाठी रिझर्व्ह बँकेने 1961 मध्ये आणि 1977 मध्ये तसे 88 मध्ये कार्यगट नेमले होते. 1977 मध्ये कार्यगट नेमला होता वर्किंग ग्रुप ऑन मनी सप्लाय इन इंडिया. तर M.L. घोष याच्या अध्यक्षतेखाली हे नेमलं होतं. तर त्यांनी M0 ते M4 पर्यंत 5 संकल्पना सुचवल्या होत्या. तर या कार्यगटाने M2 मध्ये पोस्टातील बचत ठेवी किंवा M4 मध्ये पोस्टातील एकूण ठेवींना स्थान दिले होते. पुढे जाऊन 1988 मधील वर्किंग ग्रुप ऑफ मनी सप्लाय या कार्यगटाने काय म्हणलं, ह्या कार्यगट जो होता तो वाय व्ही रेड्डी यांच्या अध्यक्षतेखाली होता. M0 ते M3 या आंतरराष्ट्रीय पद्धतीला जशाचा आहे त्या 4 संकल्पना सुचवल्या. रेड्डी गटाने M4 ही संकल्पना बाद केली आणि L1 L2 आणि L3 या आणखीन 3 संकल्पना सुचवल्या. घोष गटाने मात्र M2 आणि M4 मध्ये दर्शवलेल्या पोस्ट ऑफिसमधील ठेवींना रेड्डी यांनी काय केलं, L1 मध्ये स्थान दिलं होतं. तर घोष गटाने जे काही नाबार्ड सारख्या पुनर्वित्त पुरवठा करणाऱ्या संस्था असतील त्याच्या ठेवी किंवा गैर बँकिंगमध्ये ठेवी विचारात घेतल्या नव्हत्या. रेड्डी गटाने काय केलं, पुनर्वित्त पुरवठा करणाऱ्या, दीर्घ कर्ज देणाऱ्या तसेच वित्त संस्थांमधील ठेवीला L2 या गटामध्ये ठेवलं होतं आणि गैर बँकिंग क्षेत्रातील ठेवींना L3 या गटामध्ये ठेवण्यात आलं होतं. तर बाकी M0 आणि M1 जी होती या संकल्पना आहे तशा राहिल्या. पुढील पॉईंट आता बघूया आपण, पायाभूत पैसा, त्यालाच मॉनिटरी बेस किंवा उच्च क्षमतेचा पैसा कोणता असतो तो बघू. वरील M0 M1 M2 M3 या संकल्पना आपण आता वेन डायग्राम मध्ये बघणार आहे. या ठिकाणी दिलेले 4 वर्तुळे दाखवलेत. M0 जो असेल त्याला आपण पायाभूत पैसा म्हणणार आहे. पायाभूत पैसा या ठिकाणी लिहिले आहे बघा, M0 पहिला सर्कल आहे. M0 म्हणजे मॉनिटरी बेस, त्याला असं म्हटलं जातं. M1 M2 M3 यांना पैशाचा पुरवठा असे म्हणतात. वेन आकृतीमध्ये पैशाचा पुरवठा निळ्या रंगाच्या वर्तुळाने दाखवलेला आहे बघा. हा जो आहे तो निळ्या रंगाच्या वर्तुळाने दाखवलेला जो आहे M2 M3 आणि M1 हा पैशाचा पुरवठा करणार आहे. आता यामध्ये काही बाबी स्पष्ट झाल्या आहेत, जसं की पायाभूत पैसा आणि पैशाचा पुरवठा या 2 संकल्पना निरनिराळ्या आहेत, वेगवेगळ्या आहेत. या 2 संकल्पनामध्ये काय होतं, तर सामायिक काय आहे त्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. वेन आकृत्यामध्ये बघितलं की कळतंय की लोकांजवळील जो चलनी नोटा किंवा नाणी तसेच रिझर्व्ह बँकेतील इतर ठेवी ज्या असतील त्या दोन्ही आहेत त्या सामायिक आहेत. म्हणजे रिझर्व्ह बँकेतील ज्या इतर ठेवी असतील म्हणजे सार्वजनिक वित्तीय संस्थांनी किंवा परकीय मध्यवर्ती बँकांनी, आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थांनी ठेवलेल्या ठेवी याच्यामध्ये असतात रिझर्व्ह बँकेकडे. दुसरी बाब म्हणजे काय, तर आपण या वेन आकृतीमध्ये बघाल की उजवीकडे जसं जसं सरकत जाऊ तसं M हा कमी तरल होत निघालाय. तरल म्हणजे काय, पैशात रूपांतर होण्याची क्षमता ज्याच्यामध्ये आहे जास्त, तो M0 हा सर्वाधिक तरल असेल आणि M3 हा सर्वात कमी तरल असेल. M0 जो आहे तो मात्र प्रत्यक्ष पैसाच आहे. M1 चे पैशात रूपांतर करणे अगदी सोपे आहे, त्यामुळे त्याची तरलता जास्त आहे. तर लोकांच्या हातातील पैसा असेल किंवा बँकेतील मागणी ठेवी असतील त्याच्या मागचं कारण आहे. M3 चे पैशात रूपांतर करणे सर्वात कठीण आहे, कारण यावरून पैशाची पत पैसा जो आहे तो निर्माण केला जातो, तो जास्त मुदतीसाठी बँकांमध्ये ठेवला जातो. त्यामुळे M3 जो आहे तो अवघड आहे.
आता आपण एक एक करून यामध्ये बघा. M0 मध्ये काय लिहिले, रिझर्व्ह बँकेतील ठेवी असतील किंवा बँकांकडील रोख साठा असेल. तर M1 आणि M0 तसेच याच्यामध्ये कॉमन काय आहे सगळ्यांमध्ये, की लोकांजवळील चलनी नोटा असतील किंवा रिझर्व्ह बँकेतील इतर ठेवी या सर्वांमध्ये येतात. M1 मध्ये काय कन्सेप्ट आहे, M1 मध्ये बँकांमधील ठेवी असतील त्या M1 मध्ये येतात. M2 मध्ये बँकांमधील 1 वर्षापर्यंतच्या ठेवी येतात, तसेच बँकांनी मिळालेल्या चालू ठेवींचे पैसे असतील. M3 मध्ये काय येतं, 1 वर्षापेक्षा जास्त काळाच्या मुदत ठेवी याच्यामध्ये येतात आणि मागणी देय किंवा मुदत कर्ज बँकांची देखील M3 मध्ये मोडत असतात. आता वरील निर्णयावरून काही मुख्य संज्ञांचा आपण शोध घेणार आहे. M0 म्हणजे पायाभूत पैसा, त्याला मॉनिटरी बेस म्हणतात. M0 निर्माण करण्यासाठी किंवा झाल्यावरच जो आहे तो पैशाचा पुरवठा म्हणजे M1, M2, M3 निर्माण होतो. M0 हा निर्माण होणे गरजेचे आहे बाकीचे तयार होण्यासाठी. म्हणून M0 ला जे आहे ते पायाभूत पैसा देखील म्हटलं जातं. M0 म्हणजे संचित पैसा असतो, रिझर्व्ह मनी असतात त्याला म्हणतात. M1 या संकल्पनेमध्ये साठा, ठेवी, चलन हे शब्द वापरले जातात आणि रिझर्व्ह बँकेकडून ते नियमित केले जातात. त्यामुळे M0 ला संचित पैसा म्हटलं जातं. M0 म्हणजे उच्च क्षमतेचा पैसा होय. तर यामध्ये M0 ला किंवा लोकांजवळील चलनी नोटा असतील किंवा नाणे, रिझर्व्ह बँकेकडील ठेवी असतील, बँकांकडील रोख रक्कम किंवा साठ्याला किंवा सरकार किंवा रिझर्व्ह बँकेकडे निर्माण झालेल्या चलनाला उच्च क्षमतेचा पैसा म्हटलं जातं. M0 जो आहे तो उच्च क्षमतेचा पैसा म्हणतात. M0च्या मागणी आणि पुरवठ्यावरून पैशाचा पुरवठा ठरत असतो. सरकार रिझर्व्ह बँकेने निर्माण केलेल्या या चलनाला विशिष्ट साठ्याचा आधार असतो. जसे की 1956 मध्ये किमान निधी पद्धतीनुसार रिझर्व्ह बँकेकडे 200 कोटी रुपयापेक्षा किमान निधी राखून ठेवणे गरजेचे. नाणे व रुपया चलन सरकारचे दायित्व आहे. इतर बँक नोटा असतील किंवा रिझर्व्ह बँकेचे दायित्व असते. M0 मुळे पैशाच्या पुरवठ्यामध्ये वाढ होऊन अंतिमतः पतनिर्मिती शक्य होते. त्यामुळे M0 ला जे आहे ते उच्च क्षमतेचा पैसा, उच्च शक्ती पैसा, शक्तिशाली पैसा किंवा उच्च समर्थित पैसा, जननक्षम पैसा या सर्व गोष्टींनी असंच त्याला हाय पॉवर मनी असं म्हटलं जातं. M1 म्हणजे त्याला दुसरं नाव आहे संकुचित पैसा. M1 या संकल्पनेमध्ये चलनी नोटा व नाण्यांसोबत बँकांकडच्या केवळ मागणी ठेवीचा किंवा त्यामध्ये बचत किंवा चालू ठेवी येतात मोजत असल्यामुळे या ठेवीमध्ये पतनिर्मिती क्षमता तुलनेने कमी असते. यामुळे M1 ला संकुचित पैसा देखील म्हटलं जातं. तर M3 म्हणजे काय, तर विस्तृत पैसा. मगाशी आपण बघितले ब्रॉड मनी म्हणतात त्याला. M3 संकल्पनेमध्ये बँकेकडच्या सर्वच ठेवी मोजत असल्यामुळे आणि पतनिर्मितीचा धोका आवाका जास्त असल्यामुळे M3 ला जो आहे तो विस्तृत पैसा असं म्हटलं जातं. ह्याच्यामध्ये पायाभूत पैसा वाढला की लोकांच्या हातातील पैसा वाढतो. लोक त्यातील काही पैसा बँकेत ठेवतात. पायाभूत पैशाची वाढ झाली की त्यामध्ये वेन आकृतीमध्ये जो उजवीकडे सरकत गेलेला भाग आहे त्याला पायाभूत पैसा वाढला की पैशाच्या पुरवठ्यामध्ये देखील वाढ होत असते. यामध्ये आता पैशाचा गुणाकार पद्धत काय आहे किंवा पैसा गुणांक म्हणजे काय हे कन्सेप्ट आपण बघूया. अमेरिकेमध्ये 1992 मध्ये चलनात 3000 कोटी डॉलरच्या किमतीच्या नोटा होत्या. तर बँकेमधील ठेवी ज्या होत्या त्या 60,000 कोटी डॉलरच्या होत्या. म्हणजे अर्थव्यवस्थेतील चलनापेक्षा 20 पटीने पैशाचा पुरवठा होता. ही पट खूप महत्त्वाची गोष्ट आहे. यामध्ये पायाभूत पैसा वाढला की पैशाचा पुरवठा देखील वाढत असतो. या प्रमाणात पायाभूत पैसा वाढवला की कित्येक पटीमध्ये पैशाचा पुरवठा देखील वाढतो. किती पायाभूत पैसा वाढवला की पैशाचा पुरवठा वाढतो त्याला जे आहे ते पैसा गुणांक म्हटलं जातं. पैसा गुणांक म्हणजे पैशाचा पुरवठा आणि पायाभूत पैसा यातील गुणोत्तर होय. तर पैसा गुणांक कशामुळे वाढतो, तर M वाढल्यामुळे काय होतं, लोकांचे अधिकाधिक पैसा बँकेमध्ये ठेवले जातात. रिझर्व्ह बँकेमध्ये काय असतं, CRR असतो, ठेवी असतात. त्या CRR कमी झाल्या की बँकांकडील रोख पैसा असतील, रोख साठा SLR कमी झाल्यास M वाढतो आणि M वाढला म्हणजे स्मॉल m देखील वाढतो. आता स्मॉल m काय आहे, तर पैसा गुणांक जे आहे त्याला स्मॉल m असं म्हटलं जातं. इथं पैसा गुणांकला स्मॉल m म्हटलेला आहे इथं आणि कॅपिटल M म्हणजे पैशाचा पुरवठा असेल. तर M0 कमी झाला तर काय होतं, सरकार रिझर्व्ह बँकेने निर्माण केलेले चलन कमी झाल्यास M0 देखील कमी होतो आणि त्याच्या M0 जर कमी झाला तर स्मॉल m जो आहे तो वाढेल. पैसा गुणांक काढल्यामुळे चलन पुरेसे आहे का नाही, बँका किती पतनिर्मिती करतात याचा चलनवाढीवर परिणाम होतोय का, या सर्व गोष्टी यामधून कळत असतात. तसेच रिझर्व्ह बँकेने चलन निर्मिती आणि CRR SLR निर्धारणावरती जे आहे ते पैसा गुणांकांची आवश्यकता भासत असते. पैसा गुणांक जर वाढला तर काय होतं,
लोकांनी अधिकाधिक पैसे बँकेमध्ये ठेवले तर पैसा गुणांक वाढेल. लोकांनी जर अधिकाधिक पैसे स्वतःजवळ ठेवले तर पैसा गुणांक कमी होईल. तर पैसा गुणांक कधी वाढेल? जर CRR SLR कमी केले तरच ह्यामध्ये वाढू शकतो. त्याच्या अपोजिट तिकडं आहे. पुढील पॉईंट आता आपण बघणार आहे. काय आहे? किमतीमधील चलनवाढ, प्राइस फ्लक्च्युएशन का होत राहते. चलनवाढ म्हणजे काय? तर लोकांजवळील पैसा वाढला की लोक वस्तू आणि सेवा ज्या आहेत त्या खरेदी करू लागतात. यामुळे काय होतं? सेवांची मागणी वाढते, वस्तू सेवांची, यातून वस्तू व सेवा महाग होतात. आणि गंमत म्हणजे महागाई झाली की ओरड हीच लोक करतात. फिशरच्या पैशाच्या संख्यात्मक सिद्धांतावरून आपण हेच लक्षात घेऊ शकतो की पैशाचा पुरवठा जो आहे वाढला की किमतीमध्ये वाढ होते. दुसरी गोष्ट काय आहे की वस्तू आणि सेवा महाग झाल्यामुळे त्या खरेदी करण्यासाठी जास्त चलन द्यावे लागते. म्हणजे चलनवाढ झाली की चलनाचे मूल्य देखील कमी होते. चलनवाढ मोजण्यासाठी चलनवाढीचा निर्देशांक काढला जातो. या निर्देशांकातील काही 4 पोट प्रकार असतात, जसं की रांगणारी, चालणारी आणि पळणारी आणि बेसुमार चलनवाढ. तर या 4 प्रकारामध्ये रांगणारी चलनवाढ जी असते, जेव्हा असं असेल तेव्हा उत्पादन आणि रोजगार निर्मिती करण्यासाठी अर्थव्यवस्थेला चालना द्यावी लागते. तसेच या 4 प्रकारामध्ये चालणारी चलनवाढ असेल किंवा अर्थव्यवस्थेतील उपकारक असते. चालणारी चलनवाढ जी आहे ती अर्थव्यवस्थेला उपकारक का असते? तर चलनवाढीमुळे काय होतं? मागणी वाढून वस्तू सेवांच्या उत्पादनाला चालना मिळत राहते. दुसरं काय आहे? तर वस्तू सेवांच्या चालना मिळाल्यामुळे वस्तू उत्पादनातील नफा मिळतो. या नफ्यामुळे भांडवलाचा वापर करून पुन्हा दुसरा व्यवसाय स्थापन करता येतो. नवीन व्यवसायामुळे काय होते? रोजगार निर्मिती होते, त्यामुळे बेरोजगारी कमी होते. तर 10% जास्त दराने चलनवाढ झाल्यास त्या प्रकारात मागणीमध्ये वाढ होत नाही. त्यामुळे पळणारी किंवा बेसुमार चलनवाढ अर्थव्यवस्थेला विकास करू शकत नाही, असं त्याच्यामध्ये म्हण. रांगणारी चलनवाढीमध्ये 3% जी आहे ती किंवा त्यापेक्षा कमी असणे चलनवाढीचा दर. चालणाऱ्यामध्ये काय 3 ते 10% असते. पळणाऱ्यामध्ये 10 ते 20% चलनवाढ असते आणि बेसुमार चलनवाढीमध्ये 20%पेक्षा जास्त चलनवाढ असते. चलनघट आता बघूया आपण कन्सेप्ट काय. चलनघट हा जो आहे तो मुद्रा अवस्थितीला असं म्हणतात, डिफ्लेशन. बाजारातील पैसा कमी होतो त्यामुळे लोक त्यांची बचत करतात. कमी वस्तू विकत घेतात त्यामुळे वस्तूची मागणी देखील कमी होते आणि वस्तू कमी किमतीमध्ये ज्या आहेत त्या विकल्या जातात. त्यामुळे काय होतं? तर बेरोजगारी वाढत असते, त्यामुळे चलनमंदी देखील होऊ शकते. मुद्रा अपस्थिती म्हणजे काय? डिसइन्फ्लेशन. चलनवाढ सतत होत राहते, त्यामुळे तात्पुरत्या वाढीच्या दरांमध्ये चलनघट किंवा वाढ ही होत राहते. जर वाढीच्या दरामध्ये घट असल्यास त्याला आपण मुद्रा अपस्फीती म्हटलं जातं. चलनवाढीच्या काळामध्ये शासनाने एखादी संकुचित राजकोषीय धोरण जाहीर केले किंवा मध्यवर्ती बँकेने चलन संकोच करणारे चलनविषयक धोरण जाहीर केले तर ही अवस्था होते. 4 नंबरची अवस्था आहे मुद्रा संस्फीती म्हणजे रिफ्लेशन म्हणतात. सततच्या चलनवाढीमुळे काय होतं? घटीमुळे मंदी निर्माण होते. चलन घटीमुळे मंदी निर्माण झाल्यामुळे शासन राजकोषीय धोरण किंवा मध्यवर्ती बँक जे आहे ते चलनविषयक धोरण राबवते. यामुळे पैशाचा पुरवठा वाढून अर्थव्यवस्थेला चालना मिळते. लक्षात ठेवा, अर्थव्यवस्थेला चालना किंवा पैशाचा पुरवठा जर वाढला तर मुद्रा संस्फीती होते आणि जर ह्याच्यामध्ये चलनवाढीचा दर किंवा ह्याच्यामध्ये घट झाली तर डिसइन्फ्लेशन हे होत असतं. आता मुद्रा अवपात स्टॅगफ्लेशन म्हणजे काय? तर चालणारी चलनवाढ जी आहे ती अर्थव्यवस्थेतील वाढ होते का यावरती डिपेंड आहे. अर्थव्यवस्थेतील कारणामुळे एकीकडे चलनवाढ होत आहे, दुसरीकडे मात्र अर्थव्यवस्थेतील वाढ होत नाही, त्याला आपण स्टॅग्नेशन म्हणतात. त्यावेळेच्या परिस्थितीला मुद्रा अवपात असं म्हटलं जातं. स्टॅग इन्फ्लेशन ह्याच्यामध्ये जे आहे ते देशाचा विकास आणि चलनवाढ ह्या 2 गोष्टी संदर्भामध्ये घेतल्या जातात. किंमत निर्देशांक प्राइस इंडिकेटर्स. चलनवाढ मोजण्यासाठी वस्तू, सेवा किंवा दोन्हीच्या किमती मोजाव्या लागतात. ह्या वस्तू ज्या आहेत ते उत्पादक स्तरावरती, होलसेल स्तरावर, रिटेल स्तरावर मोजल्या जातात. तर त्यासाठी वेगवेगळे निर्देशांक असू शकतात. म्हणजे उत्पादक किंमत निर्देशांक PPI असेल, तो उत्पादक स्तरावरती किंमत मोजताना आहे तो कन्सिडर केला जातो. घाऊक किंमत निर्देशांक WPI, होलसेल प्राइस इंडेक्स होलसेल दरावरती मोजताना केवळ ढोबळ दरावरील मोजताना ह्यामधील विचार घेतला जातो. ग्राहक किंमत निर्देशांक CPI हा रिटेल किंवा ग्राहक स्तरावरील ज्या आहेत त्या किमती विचारात घेतल्या जातात. जगात विविध स्तरावरील ज्या आहेत त्या किंमत निर्देशांक मोजता येत असले तरी भारतामध्ये मात्र होलसेल व रिटेल स्तरावरील जे आहे ते किंमत निर्देशांक मोजले जातात. उत्पादक स्तरावरील मोजला जात नाही. भारत जो आहे तो उत्पादक किंमत निर्देशांक लवकरच मोजणार आहे.
तर ह्याच्यामध्ये फरक काय आपण बघूया, भारतामध्ये मोजला जातो त्यामध्ये. तर WPI जसं आपण मगाशी बघितलं आणि CPI ह्या दोनमध्ये काय फरक आहे, तर ह्या गोष्टीमध्ये मूलभूत फरक आपण तक्त्यामध्ये बघणार आहे. या दोन निर्देशांकापैकी सामान्य जनतेला महागाईला तोंड देण्यासाठी काही बाबींचा समावेश केलेला आहे. WPI पेक्षा CPI जो असेल, ग्राहक किंमत निर्देशांक, तो जो आहे तो चांगला आहे यामध्ये. CPI निर्देशांक जो आहे तो किरकोळ रिटेल स्तरावरील निर्देशांक आहे. सेवा महाग होतात का, हे CPI मध्ये कळू शकेल आणि WPI मध्ये नाही. प्राथमिक गटावरील वस्तूंना CPI मध्ये जास्त भर दिला जातो. सामान्य जनतेला अन्य गटावरील वस्तू असतील महागाईला खरे तोंड द्यावे लागते यासाठी आहे. तर WPI मध्ये मोजणाऱ्या गोष्टीमध्ये काय आहे, तर वस्तूमध्ये औद्योगिक क्षेत्राला लागणाऱ्या कच्च्या मालाच्या काही गोष्टी असतील त्या विचारात घेतल्या जातात. तसेच त्या महाग झाल्या तर WPI मध्ये त्याचा पडसाद किती उमवतो आणि महागाईला सामान्य जनतेशी काही तितकासा संबंध लागतो हे यामध्ये बघतात. WPI हा उत्पादक क्षेत्रावरील प्रत्येक टप्प्यातील महागाई निर्देशांक दर्शवतो. तर CPI हा उत्पादक प्रक्रियेच्या केवळ शेवटच्या टप्प्यामधील महागाई दर्शवत असतो. CPI ला जे आहे ते राहणीमानाचा निर्देशांक देखील म्हणतात, कॉस्ट ऑफ लिव्हिंग इंडेक्स. डॉक्टर उर्जित पटेल यांच्या समितीने CPI हा निर्देशांक आधारभूत मानण्याची शिफारस केली. 2014 पासून चलनविषयक धोरण ठरवण्यासाठी महागाईचा निर्देशांक WPI ऐवजी CPI म्हणजे घेतला जातो. आता स्तर काय आहे, WPI चा ढोबळ आहे पण CPI चा किरकोळ असेल. कोण मोजतं CPI, तर केंद्रीय सांख्यिकीय संघटना, पण WPI आर्थिक सल्लागार कार्यालय. आधारभूत वर्ष 2011-12 असेल. प्रकाशन 2011 मध्ये झालेलं CPI चं. वस्तू आणि सेवा जे आहेत ते 697 केवळ वस्तूच आहेत. तर ह्याच्यामध्ये 448 ग्रामीणसाठी आणि 460 शहरीसाठी. सेवांचा समावेश CPI मध्ये होत असतो. अन्न गटाचा सारांश दिलेला आहे. तसेच इंधन गटाचा चलनवाढ किती झाली यामुळे 2005 5.5% झाली असेल 14 पासून, आणि त्याच्या आधी 13% होती. माहिती आहेत. पुरवठा कमी झाला की महागाई वाढत असते आणि जर मागणी वाढली तर महागाई वाढत असते. महागाईची कारणं जी आहेत ती पुरवठा कमी करणारी किंवा मागणी वाढवणारी या दोन गटामध्ये टाकता येतात. महागाईची कारणं यामध्ये बघा, डायग्राम मध्ये दाखवलेलं आहे त्यांनी, की कशानुसार वाढतात. जर नैसर्गिक संकट असेल, अपुऱ्या सुविधा, अपुरी वाढ, उत्पादनामध्ये घट, औद्योगिक कलह झाला, निर्यात कमी जास्त, सट्टेबाजी यानुसार देखील होते. तर ही जी आहे ती खर्च दाबजन्य कारण आहेत महागाई वाढण्याची. मागणी ताणजन्य काय आहे, तर शासकीय खर्च असेल, खाजगी खर्च, तुटीचा अर्थभरणा, पतनिर्मिती, काळा पैसा, परकीय गुंतवणूक, निर्यात, लोकसंख्या वाढ, अशा राजकोषीय संबंधामधील गोष्टी देखील मागणी ताणजन्य इन्फ्लेशन वाढवू शकतात. तर खर्च दाबजन्य चलनवाढ म्हणजे काय आता बघायचं. तर वरील चित्रामध्ये तुम्हाला दाखवलं होतं की एक मॉल दाखवला आहे. तर या मॉलमध्ये काय आहे, साखर विक्रीला मॉलमध्ये साखर विक्रीला आहे. विक्रीसाठी येणाऱ्या साखरेचा किंमत शेत ते मॉल या पुरवठा साखळीवरून ठरत असतो. या साखळीमध्ये पुरवठ्यात कपात झाली की पुरवठा खर्चामध्ये काय होते, वाढ होते. साखरेची किंमत देखील वाढते. त्यामुळे मॉलमध्ये येण्यापूर्वी किंमत वाढणाऱ्या कारणांना खर्च दाबजन्य कारण असं म्हटलं जातं. ही कारण किंमत वाढ पुढे ढकलण्यामध्ये मदत करते आणि या कारणाने सप्लाय साइड कारण असे देखील म्हणतात. तर नैसर्गिक संकट काय आहे, ओल्या किंवा कोरड्या दुष्काळाच्या परिस्थितीमुळे देखील हे संकट येऊ शकतं. ते एक्सप्लेन करत नाही मी, जसं की दुष्काळ, भूकंप वगैरे असेल. अपुऱ्या पायाभूत सुविधा, जसं की अपुऱ्या वाहतूक सुविधा असतील, विकसित रस्ते नसतील, रस्त्यांचा अभाव असेल, या सर्व देखील अपुऱ्या पायाभूत सुविधा येतात. अपुरी औद्योगिक वाढ असेल, जसं की वस्तू निर्मिती खर्च होते त्याच्यामुळे, अकुशल कामगार असतील, तंत्रज्ञानाचा अभाव, जुनाट तंत्रज्ञान, लक्ष्य घसारा असेल, उत्पादनावरील घट देखील होते. म्हणजे आपण काय, उत्पादनामध्ये घट, भाववाढ वारंवार जाणवत असते कृषी क्षेत्रामध्ये. आता उत्पादनातील घट का होते, मोसमी पावसावरती डिपेंड आहे, सिंचन क्षमता किंवा त्या परिसरावरती डिपेंड. औद्योगिक कलह म्हणजे साखर कारखाने असतील किंवा ऊस उत्पादक यांच्यामध्ये काय होतं, वाद किंवा याचे वादाचे परिणाम असतील, व्यवस्थापनामधील काय परिणाम असतील ते होत असतात. चलनवाढीची कारणे काय आहेत. चलनवाढीची कारणे जी आहेत ती पुढील आहेत. 3 घटकामध्ये आपण त्याचा विचार करणार आहे. पहिला असेल अर्थव्यवस्थेतील परिणाम. अर्थव्यवस्थेमध्ये काय होतं, चलनवाढ झाली की अर्थव्यवस्थेला चलनवाढ चालणारी जी आहे ती अर्थव्यवस्थेला उपकारक ठरत असते. उत्पादन चलनवाढीमुळे जे आहे ते वस्तू आणि सेवांची मागणी वाढते, उत्पादकात चालना मिळते. उद्योगासाठी चलनवाढ काळ म्हणजे सुगीचा काळ असं विचार करतो. गुंतवणूक, उद्योग उत्पादन झाल्यामुळे गुंतवणुकीत चालना मिळते.
देशीच नव्हे तर परकीय गुंतवणुकी यामध्ये येतात. रोजगार निर्मिती देखील होते. उद्योगामध्ये रोजगार भरती चालना मिळते. अधिक गुंतवणुकीमुळे उद्योग क्षमतेमध्ये वाढ होते, त्यामुळे रोजगार निर्मिती होते. कर वसुली, चलनवाढीमुळे कर वसुलीमध्ये वाढ होते, बचत होते व चलनवाढ झाल्यामुळे खर्चामध्ये वाढ होते, गुंतवणुकीमध्ये वाढ होते, त्यामुळे बचत कमी होते. त्याच्यानंतर पुढील पॉईंट असेल व्याजदर. व्याजदर का वाढतो, तर चलनवाढीच्या काळामध्ये मागणीत प्रचंड वाढ झालेली होती, त्यामुळे गुंतवणुकांनी राष्ट्रीय उत्पादनात वाढ न झाल्यामुळे पैशाचा पुरवठा स्थिर राहिल्यास व्याजदर वाढतात. परकीय देशातील व्याजदरापेक्षा देशी व्याजदर वाढ झाली तर परकीय व्यापाराच्या भांडवली खात्यावर त्याचा परिणाम होतो आणि चलनवाढ आटोक्यात आणण्यासाठी मध्यवर्ती बँक देखील बँक दर, रेपो दर यामध्ये वाढ किंवा जास्त कमी करत असते. तर पुढील परिणाम आहे कुटुंब संस्थांवरील परिणाम. कुटुंब संस्थांवरील काय होतं, उत्पादकामध्ये चलनवाढीमुळे रेलचेल निर्माण होते, त्यामुळे वस्तूंची मागणी जी वाढलेली असते. अशा वेळी शेतकरी, लघु उद्योगामध्ये मोठे उद्योजक सर्व जे आहे ते चलनवाढीचा फायदा घेतात. औद्योगिक गुंतवणूकदार असतात ते फायदा घेतात, जसं की शेअर मार्केटमध्ये खरेदी करणारे. ऋणको असतील, ज्या लोकांना कर्जे घेतली असतील त्यांसाठी चलनवाढ दोन्ही बाजूंनी उपकारक असते. तसेच धनको असतील, म्हणजे ज्या लोकांनी बाजारामध्ये कर्ज दिलेली असतात किंवा दिलेल्या कर्जाच्या व्याजदरापेक्षा चलनवाढीचा दर जास्त असल्यामुळे त्यांना त्याचा फायदा होतो. चलनवाढीवरती उपाय काय आहेत, चलनवाढ होते त्याच्यावरती. चलनवाढीवरती उपाय आहेत की चालणारी चलनवाढ अर्थव्यवस्थेला उपकारक असते, परंतु पळणारी किंवा बेसुमार चलनवाढ जी आहे ती चलनवाढ बाधक असते. पीव्ही इज इक्वल टू पीटी या चलन सूत्रानुसार काय सांगितले, चलन पुरवठा आणि चलन फिरण्याचा वेग व्ही कमी झाला तर चलनवाढ जी आहे ती आटोक्यात येते. चलनवाढ रोखण्यासाठी आपण तिहेरी उपाययोजना करू शकतो, म्हणजे चलनविषयक उपाय असतील, राजकोषीय उपाय, थेट उपाय देखील करू शकतो. यापैकी चलनविषयक उपाय आणि राजकोषीय उपाय हे चलनवाढीच्या मागणीजन्य कारणावरती डिपेंड आहेत. थेट उपाय हे मुख्यतः चलनवाढीच्या पुरवठाजन्य कारणावरती उपाय आहेत. आता चलनविषयक उपाय काय आहेत बघूया. अर्थव्यवस्थेतील वाढती चलन प्रवृत्ती रोखण्यासाठी रिझर्व्ह बँक महाग पैशाचे धोरण राबवत असते. त्याच्यासाठी CRR, SLR, बँक दर, रेपो दर, रिव्हर्स रेपो दर यामध्ये वाढ केली जाते. यामुळे काय होतं, बँकांच्या पतनिर्मितीवर लगाम लागून पैशाचा पुरवठा कमी होतो आणि चलनवाढीमध्ये कमी होते. रिझर्व्ह बँक सरकारी कर्ज रोख्याची विक्री करून बाजारातील रोखता कमी करतात. परकीय गुंतवणुकीमुळे होणारी चलनवाढ रोखण्यासाठी 2004 मध्ये रिझर्व्ह बँकेने मार्केट स्टॅबिलायझेशन स्कीम चालू केली. काळा पैसा शोधणे व त्यावर उपाय करण्यासाठी शासन प्रयत्नशील होते. आता चलनवाढ जे आहे ते कंट्रोल करण्यासाठी महाग पैशाचे धोरण असेल, करवर्धन किंवा खर्च कपात हा राजकोषीय धोरणाचा अवलंब केला जातो. राजकोषीय उपाय आता बघणार आहे आपण. राजकोषीय तूट जी आहे ती कमी करणे म्हणजे राजकोषीय उपाय. शासन काय करतं, शासनाचे उत्पादन वाढले की खर्च कमी झाला तर किमती आटोक्यात येतील. अर्थव्यवस्थेतील वाढती चलन प्रवृत्ती रोखण्यासाठी सरकार संकुचित राजकोषीय धोरण अवलंबते. चलनवाढ रोखण्यासाठी राजकोषीय उपायामध्ये सरकार उत्पन्न वाढवते आणि खर्चामध्ये कपात करते. लक्षात ठेवा, याच्यावरती प्रश्न आलाय. सरकार जो आहे तो संकुचित राजकोषीय धोरण अवलंबत असते चलन प्रवृत्ती रोखण्यासाठी. तर उत्पन्न वाढवण्यासाठी अधिक कर गोळा केला जातो. अनुत्पादक खर्चात व अनुदानित सबसिडीवरती खर्चात कपात करली जाते. 2003 मध्ये FRBM कायदा जो आहे तो या उपायाचाच एक भाग आहे. थेट उपाय काय आहे, तर विविध कृषी उत्पादनातील विविध वसुली किमती असतील या जाहीर केल्या जातात. साठेबाजीवरती आळा घातला जातो. साखरेसारख्या वस्तूची दुहेरी किंमत जाहीर करतात, गरीब आणि श्रीमंतासाठी वेगवेगळी असते. शासनाने मुख्य अन्न वस्तूची साठवणूक, वाहतूक हे जे केली जाते. तुटवडा जाणवणाऱ्या वस्तूंचे उत्पादन वाढवले जाते. साखर, डाळी, तेल यासारख्या तुटवडा जाणणाऱ्या अत्यावश्यक वस्तूंवरती आयातीसाठी मुक्त साधारण परवाने धोरण लागू करतात. तुटवडा जाणवणाऱ्या वस्तूवर देखील निर्यात थांबवली जाते. चलनघटीचा उपाय काय आहे, तर चलनघटीवर काय होतं, तर वृद्धी दर मंद होतो, त्यामुळे चलनघटीतील अर्थव्यवस्था बाहेर येण्यासाठी काही उपाय केले जातात. यामध्ये पहिला असेल चलनविषयक उपाय. अर्थव्यवस्थेतील चलनविषयक वाढवण्याच्या उद्देशाने रिझर्व्ह बँक स्वस्त पैशाचे धोरण राबवत असते. त्यामध्ये CRR, SLR, बँक दर, रेपो दर, MSFR कमी केला जातो. यामुळे बँकांना अधिकाधिक पतनिर्मिती करता येते. पैशाचा पुरवठा वाढतो, मागणी निर्माण होते आणि चलनघट कमी होते. रिझर्व्ह बँक मात्र सरकारी कर्ज रोख्याचे मुदतपूर्व खर्च खरेदी करते आणि बँकाचे पुनर्भांडवलीकरण केले जाते, त्यामुळे बँका कर्ज देण्याची क्षमता त्यामध्ये वाढते. राजकोषीय उपाय काय आहेत, अर्थव्यवस्थेतील चलन पुरवठा वाढल्यामुळे सरकार प्रसारित राजकोषीय धोरण जे आहे ते राबवते.
चलन घट मंदी रोखण्यासाठी या राजकोषीय उपायामध्ये सरकार उत्पन्नात कपात करते आणि खर्चामध्ये वाढ करते. त्यामध्ये प्रत्यक्ष करामध्ये कपात केली जाते, त्यामुळे कराचे दर कमी होतात. विविध योजना, सरकारी उद्योग, अनुदाने यावरील खर्च वाढवला जातो. त्यामुळे निर्यातीची आहे ती प्रोत्साहन मिळते. तर हा जो आहे तो चलनवाढ चॅप्टर आपला झालेला आहे. तर बाकीचे जे व्हिडिओ आहेत ते तुम्ही इथं दिलेले आहेत, त्याची प्लेलिस्ट तुम्ही बघू शकता. आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करा. टेलिग्रामवरती तुम्हाला ह्याच्यावरती क्विज असेल किंवा जी PDF वगैरे असतील त्या अपलोड केल्या जातात. तिथून तुम्ही क्विज सोडवू शकता, जास्त प्रॅक्टिस करू शकता प्रश्नांची. आणि त्यामुळे टेलिग्राम चॅनल जॉईन करा. आणि नवीन असाल चॅनलवरती, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जे आहे ते